सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा व्हिडिओ हा ऑनलाईन शूट झालेला आहे, त्याच्यामुळे फक्त आपले प्रश्न जे आहेत ते स्क्रीनवर येतील आणि महाराज आपल्याला त्याचे उत्तर देतील। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेला आहे आणि खूप माहिती आपल्याला जी कधी ऐकली नसेल अशी या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे। सो एन्जॉय करा व्हिडिओ। आपल्या भारतीय शास्त्रानुसार जगाला चालवणारी जी शक्ती आहे त्याला कोणत्याही वस्तूला प्रामुख्याने कार्यकारण भाव याला म्हणूया। उत्पत्ती, निर्माण, स्थिती, संगोपन आणि विनाश ह्या तीन गोष्टी असतात। तर उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, पालन करणारा विष्णू आणि जर जास्तच बिघडलं खातं तर विनाश करणारे भगवान शंकर आहेत। उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतात त्याला। हू ऑपरेट, हू जनरेट, हू ऑपरेट आणि हू डिस्ट्रॉय, इट्स कॉल्ड गॉड। गॉड या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये केला जातो जनरेट मधलं जी, ऑपरेट मधलं ओ आणि डिस्ट्रॉय मधलं डी, GOD, गॉड। म्हणून विनाश करणारा भगवान शंकर याला तीन गुणामध्ये विभागणी केली आमच्या शास्त्रकारांनी। रजोगुणामध्ये ब्रह्मदेव, सत्वगुणामध्ये विष्णू आणि तमोगुणामध्ये महादेव असे तीन विभाग केले। आणि हे अनादित, हे कसले आहेत? अनादित। अवतार वेगळा आणि अनादित ह्यांचं कायम वास्तव्य आहे। शिव या शब्दाचा अर्थच पवित्र असा आहे। शिव या शब्दाचा अर्थ जर स्पेशल करायचा ठरला, शिव म्हणजे पवित्र, आणि तो भगवान शंकर पवित्र आहे एक। आणि तो पवित्र असून जेव्हा त्याला जास्त काय म्हणूया नाका तोंडाच्या वर जेव्हा पाणी जाईल तेव्हा तो नाश करतो। सहसा नाश विनाशकारी तो नाही। म्हणून शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव ही तीन देवता आपल्याकडे प्रामुख्याने आहेत। आणि या तीन देवतेच्या साह्यानंच हे कार्य म्हणजे जगत आणि कारण म्हणजे हे तीन। आता हे तीन कारण जरी ठरले तरी ते कसे ठरले तर म्हणले त्यांनीच स्वतः त्या रूपामध्ये नटले। लक्षात आलं का? सोनार दागिने करतो हे नक्कीच आहे, पण सोनाराला दागिने करायला सोनं द्यावं लागतंय। कुंभार मडकी करतो पण कुंभाराला माती द्यावी लागते, किंवा मातीशिवाय मडकी, विजातीय पदार्थाशिवाय वस्तू निर्माण होत नाही। बाई स्वयंपाक करायची म्हणली तरी त्याला पीठ, तांदूळ, डाळ द्यावी लागते का? ती स्वतःच स्वयंपाक होईल? कुंभार स्वतःच मडकी होईल का? पण इथे विशेषत्व असं आहे की सोनार सोनं दिल्याशिवाय दागिने करीत नाही, पण हे जगत निर्माण करणारा भगवान स्वतःच आहे। म्हणजे स्वतःच त्या रूपानं नटलेला आहे, म्हणून जनरेटर आहे। आणि ते कसं चालवायचं, ऑपरेट कसं, हे कॅमेरा तुम्ही ऑपरेट करताय म्हणजे कसा करताय, इथले कुठले बटणं दाबायचे, कसं त्याचं अँगल घ्यायचा वगैरे, तसं ह्या जगताची सृष्टीची जी काय चलनवलन आहे ते ऑपरेट करणारा तो भगवान विष्णू आहे। म्हणजेच याचाच अर्थ असा, जसं कीर्तनामध्ये मी कीर्तनही सांगतो, कधी कधी कीर्तन दुसऱ्याच असलं तर मृदंगही वाजवतो, कधी कधी ऐकायलाही बसतो, कधी कधी टाळही घेतो। म्हणजे ज्या ज्या कामात मी जे काम करेल त्यावेळेला टाळकरी होईल, कीर्तनकार होईल, मृदंगवादक होईल किंवा श्रोता होईल। तसं हे तिन्ही एकच धरायचे। पण निर्माण करताना ब्रह्मदेव झाला, पालन करताना विष्णू झाला आणि डिस्ट्रॉय करताना शंकर झाला। तिन्ही एकच मानायचे। पात्र बदललं, काम बदललं, पात्र बदललं, नाव बदललं, संपलं। मृदंग वाजवायला तर मृदंग वादक, कीर्तन सांगायला कीर्तनकार, गायन करायचं गायनकार।
अगदीच अगदीच बरोबर आहे. तसंच जगताचं हे चलनवलन हे त्याच्याशिवाय चालू केली निर्माण 14ही भुवने त्यानंच विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. म्हणून हा भगवान शिव असेल तरी तोच आहे. म्हणून नामामने असती शिव विष्णू एक आणि वेदाचा विवेक आत्माराम हे प्रमाण आहे. त्याला खूप प्रमाण दिली मी तुम्हाला प्रमाणाचं काय आहे. ज्योती या शब्दाचा अर्थ आत्मा, ओरिजिनल रूप. ज्योती म्हणजे काय? ओरिजिनल रूप. आणि लिंग या शब्दाचा अर्थ लिंगच. लक्षात आलं का? तर जिथं जिथं स्वतः भगवान शंकराने आपलं स्वरूप तिथं प्रदान केलं त्या लिंगामध्ये, त्याला ज्योतिर्लिंग म्हणायचं. संपलं. अगदी सोप्यातली सोपी व्याख्या आहे. म्हणजे विशेष पॉवरफुल अशी 12 ठिकाणं भगवान शंकराच्या निमित्तानं निर्माण झाली. काही महाराष्ट्रात आहेत, काही दुसऱ्या राज्यात आहेत. अशी ही ज्योतिर्लिंग. आणि त्या करता शिवपुराणामध्ये ते लिंग काय कारणानं स्थापन झालं, या लिंगाचा प्रभाव काय, हे त्या प्रमाणात त्याचं वर्णन केलं गेलं. पण कोणतंही ज्योतिर्लिंग जरी धरलं तरी आतलं शिवस्वरूप मात्र जागृत आहे. आपल्याकडे हजारो लाखो लिंग निर्माण झाले आणि अजूनही लोक लिंग निर्माण करतायत. कळलं का? कोणाच्या काही व्रतामुळं, काहीच्या साधनेमुळं, काहीच्या कशामुळं, काही निमित्तानं त्या प्रमाणात त्या लिंगाला. उदाहरणार्थ रामचंद्राने त्या रामेश्वर नावाचं लिंग निर्माण केलं. वालुकामय युद्धाला जाताना रामानं रामेश्वर. एखाद्या आसुरानं केलं तर त्या आसुराचंच नाव त्याला मिळालेलं आहे. तारकेश्वर असेल, घृष्णेश्वर असेल, भीमाशंकर असेल. भीमेच्या काठावर निर्माण केलं म्हणून भीमाशंकर नाव पडलं. अशी वेगवेगळी नावं जरी पडली तरी परंतु आतली जी दिव्य ज्योती आहे ती एकच आहे. अगदीच अगदी. असं आहे. ज्या वेळेला भगवान शंकरांचे जीवनामध्ये प्रसंग निर्माण झाले त्या वेळेला शंकरा इतका सोशिक देवता कोणती नाही. सहन करण्याची कॅपॅसिटी खूप आहे. एखाद्याने शिव्या घातल्या, एखाद्याने विरोध केला, एखाद्याने काय केलं, अपमान केला, सहन करण्याची पात्रता खूप आहे भगवान शंकरात. पण जो जास्त सहनशील असतो तो एकदा त्याचा उद्रेक झाला, सहनशीलतेचे अंत संपला की तो विनाशाकडे वळतो. आणि त्या वेळेला ज्या वेळेला भगवान शंकरावर कोणी कृतज्ञता दाखवली त्या वेळेला शंकरा इतका शूर दैवता कोणती नाही. मग त्या काळामध्ये त्रिशूल, 3 टोकं ज्याला आहेत असा. शूल म्हणजे शस्त्र, शस्त्राचं नाव आहे. पूर्वीच्या शस्त्रामध्ये शूल नावाचं एक टोकदार जे शस्त्र आहे त्याला शूल म्हणायचं. 3 शूल एकत्र केले म्हणून त्रिशूल. एक 3 गुणाची युक्त दैवता 3 in 1 म्हणून 3 पानाचाच बेल, 3 शूल असलेलं शस्त्र. आणि त्याच्यामध्ये अशी पावर आहे की ते जर फेकलं शंकराने तर समोरचा दैत्याचा वध ताबडतोब करण्याची ताकद आहे. वेगवेगळ्या असुरांचा बऱ्याच वेळेला विनाश त्यांनी स्वतः केला किंवा यांच्याकडून अनुयायाकडून करून घेतला. आलं लक्षात? म्हणून त्रिशूल. आता डमरू नावाचं वाद्य सारखंच वाजतं, ते दोन्ही कोण आहे आणि अति लहान आहे. असं ते भगवंताला प्रिय आहे. का प्रिय आहे? त्याचं कारण एक आहे
की त्याचं जर सातत्य वाजवणं एका विशिष्ट ह्याच्यात ठरलं, त्याला काही तुमच्या मृदंगासारखे वेगवेगळे बोल नाहीत, काही वेगळे ताल नाहीत. दमानाचा ताल, मध्यमला ताल, शेवटचा त्रिताल, चौताल, असले काही ताल नाही. त्याला एकदा एकच ताल आहे. आणि ते तालात तुम्ही जर डमरू आजही वाजवलं तर तंद्री लागते. आणि ती तंद्री ही भगवान शंकराला उपासना करण्याकरता प्रिय आहे. लक्षात आलं का? म्हणून आणि भगवान शंकर त्या तंद्रीतून जागही करायला डमरू वाजवला जातो आणि त्यांना तंद्री लागण्याकरता डमरू वाजवला जातो. आता आपल्याला काही लोकांना सवय काय की मला सवय तसे टी व्ही एखादी लावली की 10व्या मिनिटाला मी झोपी जातो. त्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर एखादा कीर्तन काही भाषण कोणाचं लावलं की 5व्या मिनिटाला मी झोपी जातो. एक तंद्री लागते, ऐकत ऐकत कधी डोळा झाकतो ते कळत नाही. डमरू म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता डमरू नावाचा जो प्रकार आहे तो भक्तांनी सुद्धा वाजवावा. मग आता प्रत्येकाकडे थोडं डमरू आहे म्हणून तोंडानं डमरू करून वाजवा. तुम्हाला माहिती तोंडाचं डमरू हरोम 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 हर 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 महादेव असं करतात लोक. ते डमरू आहे. कधी कधी असं करतात, ते डमरू आहे. अगदी अगदी अगदी. अगदी सोपा प्रश्न आहे. शंकर हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहेत. आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर आणि शुका ऐसा थोर अनिक नाही, हे 4 मुख्य संप्रदायातले महावैष्णव मानले. त्याच्यात मुख्य वैष्णव कोण मानलं? आदिनाथ शंकर मानले. शंकर हे उपासना करून घेणारे आणि उपासना करणारी दैवत आहे. म्हणून विष्णूशी तादात्म्य साधणारी दैवता आणि भक्तीला प्रेमानं अर्पण सगळं जीवन करणारी दैवता म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि वैराग्यातून भगवंताची उपासना किंवा भक्ती घडावी म्हणून तो मशनवाट्यात जाऊन बसतात. ते स्मशान वैराग्य ज्याला म्हणतो का नाही, तो मला काही वेळ स्मशानात गेल्यावर जे वाटतं त्याला वैराग्य म्हणतो, साधी व्याख्या. पण ते कायमच स्मशानात बसतात. त्याचं कारणच एक आहे की ते वैराग्ययुक्त अंतःकरणानं भगवंताची भक्ती व्हावी. म्हणून वारकरी संप्रदाय हरिहरा भेद नाही नका करू असे 100 भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा. अगदी अगदी. माझे बोलणे अवधारा भेदन करा दोन्हीचा. याच्या पुढं जाऊन बोल किती एकता सांगितली. खरं म्हणजे भगवान शंकराने विष पेल्यामुळं त्यांचं शरीर काळं निळं होतं. हो. पण आता कर्पूर गौर झालं आणि सत्वगुणी किंवा शुक्लांबरधरम देवम असं विष्णूचं वर्णन आहे. पांढरा शुभ्र, शुक्ल म्हणजे पांढरा. पण तो काळा झाला, निळा झाला, सावळा झाला का? त्याचं कारण एक आहे, त्याला विषाचा दाह सहन होईल म्हणून त्याच्यातलं विष यानं अंगात घेतलं. पण हा झाला काळा आणि तो झाला पांढरा. त्याला कर्पूर गौरव म्हणायला लागले आणि ह्याला पंढरपूरचा निळा म्हणायला लागले, सगुण मेघश्याम म्हणायला लागले. म्हणजे किती एकात्मता आहे दोन्हीची. ते जर ओरिजिनल एकच असतील तर आपण भांडण करण्यात काय अर्थ आहे? काय अलीकडे ह्या माझ्या माहिती पण 10-20 वर्षामध्ये शैव आणि वैष्णव असे 2, वैष्णवापेक्षा शैवाने जास्त उचल काढली. वारकरी संप्रदायातलेच भजनाची पद्धती घेतली. आमचा काहीही त्याला विरोध नाही, जरूर घ्या, भगवान शंकराचा जरूर करा, पण विष्णूचा विरोध नको आहे. कारण वारकरी संप्रदाय शंकराचा विरोधक नाही. कारण आमच्या पांडुरंग उपास्य आहे, त्याच्या डोक्यावरच महादेवाचे लिंग आहे, परब्रह्मलिंग. नरहरी सोनाराचा इतिहास बघा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून आणि ज्याच्यामुळं पांडुरंग परमात्मा किंवा श्री विठ्ठल पंढरीला आले, त्या पुंडलिकाचं सुद्धा लिंग स्वरूपातच दर्शन आहे आजही. चंद्रभागा लिंग पुंडलिक असं म्हटलं जातं. म्हणजेच दोन्ही 2 नाहीच,
तुमची काय बुद्धी असेल त्याप्रमाणे तुम्ही काय मानायचं ते माना, पण वस्तुस्थिती खाली भांडणं करण्यात काहीच कारण नाही. एका पक्षाचा पंतप्रधान आणि दुसऱ्या पक्षाचा पंतप्रधानच्या लेवलचा माणूस कधीच एकमेकाला शिवे देत नाहीत, एकमेकाला काही आदवतादव बोलत नाहीत, हातात हात घालतात, चहा पाणी करतात, एका पंक्तीला बसून जेवतात, काही एकमेकाची कामं असतात तर ते करतातच. हे खालीच फोनाकांचा फुकट देण्याने घेण्याचे भांडण, झेंडे उलटे करणे. तसं शंकर आणि विष्णूला दोन मानायचं काही कारणच नाही, कारण दोन्हीची एकात्मता आहे. असं आहे, नंदी म्हणजे कोण? शंकराचं वाहन. पण नंदीचं रूप धरलं कोणी? म्हणजे विष्णूनं. नंदी रूपानं विष्णू आहे आणि गरुड रूपानं शंकर आहे. लक्ष्मी रूपानं शंकर आहे आणि पार्वती रूपानं विष्णू आहे. याच्यापेक्षा एकात्मता अजून किती सांगू तुम्हाला. म्हणून शिव पवित्र मानलेला आहे, यालाही शिवच म्हणतात. एखादा महात्मा जर वैकुंठला गेला त्याला शिव झालंच म्हणतात ना, ते मेलं म्हणता हो. शिव झालं म्हणजे शिवस्वरूपच झाला, पवित्र झाला, असा सरळ अर्थ त्याचा. पण हरी आणि हर एक वेलांटीचं आड आहे. अगदी अगदी. म्हणून भेद करण्याचं काही कारण नाही. म्हणून ज्याचे ज्याचे प्रवृत्ती जसं असेल ते करू देत, आमचं काहीही म्हणणं नाही. पण वस्तुस्थिती मात्र हरीचा आता 2 दिवस आता भगवान शंकराच्या उपासनेचे आता आमचे जे कार्यक्रम आहे सगळे शंकरावरच होतील ना. अगदी अगदी. आता काय आम्ही 2 दिवस विठ्ठल सांगणारच नाहीत लोकांना, शंकराचंच काय सांगायचं सांगता येईल. अगदी अगदी. ते ओरिजिनल रूप आहे ना. नारायणानं कृष्ण झाला, नारायणानं राम झाला, नारायणानं परशुराम झाला. जे निर्माण झालं उपजे ते नाशे, जे निर्माण झालं ते नाशे. राम शरीर निर्माण झालं मग शेवट झाला. कृष्ण शरीर निर्माण झालं ते देवकीच्या पोटातून, म्हणून शेवट करावा लागला. भगवान शंकर निर्माण कुठे? कोण आहे त्याचा बापन माया? नाहीच. नारायण कोण आहे? पण संत वाङ्मयामध्ये या अनुषंगाने जेवढे प्रमाण असतील ते नारायण या नामाने आहेत. नलगती जायात जावे म्हणा, सुख येतो घरा, नारायणच बरं का. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव म्हणा, पण येताना नारायण येईल घरला. नारायण यामध्ये शंकर असेल, नारायण यामध्ये विष्णू असेल. पण तो नारायणच शिव आहे, नारायणच विष्णू आहे, हे ओरिजिनल. आणि तिन्ही मिळून 3 in 1 इट्स कॉल ब्रह्म. अगदी सोपं सांगतो तुम्हाला नारायण, अजून सोपं करू. जगामध्ये पाण्याचं अस्तित्व एवढं दांडगं आहे, ते नसेल तर जीवन, त्याला जीवनच नाव आहे. त्याचं कारणच असं आहे की सर्वत्र सगळ्या सृष्टीला पाणी आवश्यक आहे. माणसाला आवश्यक आहे, प्राण्याला आवश्यक आहे, पशुला आवश्यक, पक्षाला आवश्यक आहे, झाडाला, गवताला सुद्धा, स्वयंपाकाला सुद्धा. पाणी नसेल तर काय असेल जगात? काय? झाडाच्या मध्ये हिरवेपणा, फळामध्ये रस, फुलामध्ये रंग, कलर, हे कोण्या रूपाने आहे? पाणी रूपाने. तुमच्या शरीर रक्त, पो, मांस, लघवी कशाच्या रूपाने आहे? पाणी रूपाने. म्हणजे सर्वात व्यापक पाणी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी केसाच्या बुडाला जर रक्त नसेल तर ते केस वाढणार नाहीत. नखाच्या बुडाला जर जिव्हाळी लागली तर रक्त निघत आहे लगेच, कारण नख वाढणार नाहीत. म्हणजे सगळ्याला वाढवणारा कोण आहे? पाणी आहे. आणि ते पाणी याचंच नाव नार आहे. नार म्हणजे पाणी, संस्कृत मधला शब्द. आणि आयन म्हणजे स्वरूप. नार अधिक आयन बरोबर नारायण. म्हणून हे सोंग सारिले या रूपे अनंते आहे तो का म्हणे धर्मसंस, हे दशे चरित्र केले नारायणे. केला नारायणे अवतार.
मग तुम्हाला हरीचं आणि हाराचं एखाद्या भजन गाडा वाटलं ना, मग ज्ञानावर आहे म्हणे नारायण हरी नारायण हरी नारायण हरी उच्चार नाम नारायण नाम नित्य करी का म्हणजे उभामुखे कितीतरी सांगता येईल ना. अगदी अगदी अगदी. म्हणजे नारायणमध्ये हरी बी आला आणि हार बी आला, मग त्याला विनाश नाही ना, अनादीन तो. अगदी अगदी. अनादी अंबिका जे म्हटलेलं आहे, अनादी निर्गुण जे म्हटलेलं आहे, ते अनादी आहे म्हणून नाश नाही, अगदी पण शेवट नाही. अगदी. तसं नाही ते. कोणताही देव, शंकरच तर विशेषत्वानं, पण विष्णू सुद्धा, गणपती सुद्धा, आणखीन कोणतं त्या त्या देवतेला हवी ती उपासना दिली. उपासना या शब्दाचा अर्थच असा आहे, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे त्याच्या जवळ जाऊन बसणे, म्हणजे त्याच्या रूप होणे, तद्रूप होणे असा अर्थ करा ना त्याचा. आणि मग तुमची उपासना जर योग्य असेल, विद्यार्थ्यांना पेपरच्या प्रश्नातले उत्तर जर पेपरमध्ये बरोबर सगळी दिली असतील तर परीक्षकांना मार्क टाकायला अडचण काय. तसं तुमचा अंतःकरणातलं जो भाव परमात्म्याकडे जर पोहोचत असेल आणि त्या साधनेतून भगवत स्वरूप तुमचं अंतःकरण जर होत असेल तर तुम्ही एकच आहात ना वेदांत शास्त्रानं. मग त्यावेळेस तो तुमच्या शिरून तुमचं काम का करून घेणार नाही. गृहीत धरा एखादा मोठा अधिकारी, त्याचं तुमचं अतिप्रेम आहे, तुम्ही एक सामान्य मनुष्य आहे, पण तुम्ही कुठेतरी अर्ज भरायचा, फॉर्म भरायचा, त्याच्यावर काहीतरी करायचे, त्याचं तुमचं पुढं काम करायचं, तो अधिकाऱ्याच्याच हातात ते काम आहे. त्या अधिकाऱ्याला म्हणतो मी केव्हा येऊ, मला ते फॉर्म भरायचं काही कळत नाही वगैरे. त्यावेळेस तो अधिकारी म्हणतो तू फक्त सह्या कर इथे येऊन, मी सगळा फॉर्म भरून ठेवतो, तुझं काय ते मला सगळं माहिती आहे आणि मी सगळं भरून ठेवतो, तू नुसती येऊन सही कर, लगी मी मंजूर म्हणून सही सुद्धा करतो. हे केव्हा शक्य? त्या अधिकाऱ्याशी जेव्हा तुमचं तादात्म्य एकरूपता झालेली असते तेव्हा. जर एक कश्चित अधिकारी जर तुमचा फॉर्म भरून तुमचं न होणारं काम कोट्यावधी लाखो रुपये खर्चून सुद्धा जे नाही होऊ शकत ते सहज होऊन जाईल, तुम्हाला पेनची शाई सुद्धा खर्च करायचं काम पडणार नाही. जर अधिकारी करू शकतो तर परमात्म्याशी तादात्म्य ज्यानं कोण साधलं गेले त्याचं ते का होणार नाही. तो का फॉर्म भरून देणार नाही, तो का सही करणार नाही, तो का मंजूर करणार नाही. हे साधं लॉजिकही नाही. ह्याला काय करायचं भावाचं नाव, याच्याकरता तुम्ही भावावर आरूढ व्हावं लागेल. अगदी अगदी अगदी. लक्षात आलं का. आणि हे करीत असताना ज्या ज्या अधिकाऱ्याला ज्या ज्या गोष्टीबद्दल अधिकार दिलेले आहेत त्याची सही किंवा शिक्का एखाद्या कागदावर जसा लागतो तसं भगवान शंकराचा जो शिक्का आणि सही इझी गोईंग मध्ये मिळवण्याकरता त्याच्याशी भावनेने एकरूप व्हायचे. अगदी. मग तुम्ही कदाचित परीक्षा हॉलमध्ये नसाल तरी तुमचं रूप जाऊन घेऊन तोच पेपर सोडवून येईल. अगदी नाही होऊ शकणार. एखादी आई आपलं लेकरू खायला जड आहे, खातच नाही, काहीतरी निमित्त करून खेळणी दाखवून गाणं म्हणून मांडीवर घेऊन बळच त्याच्या तोंडात घास कोंबून त्याचं पोट भरेपर्यंत ती खाऊच घालणार आणि तिला कळतं ह्याचं पोट भरलंय आता ह्याच्या पुढचं नको खाऊ घालायला. आईला जर लेकरू कळत असेल, मित्राला जर मित्र कळत असेल तर परमात्म्याला भक्त कळणार नाही. मात्र याकरता तुम्हाला याच्यातच यावं लागेल. आता जे कोणी काय म्हणतात त्यांना माझं जाहीर आव्हान असं आहे, तुम्ही इतर जे अलीकडलं काय तत्वज्ञान आहे ते वाचून जे तुम्ही शहाणे होऊन डिग्री होल्डर होऊन जे काय तुमची मतं मांडता तितकाच वेळ तुम्ही याच्यात घालवा, याच्या अध्ययनामध्ये घालवा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं व्हिजन तुम्हाला सांगितलं या दृष्टीनं तुम्ही त्याच्याकडे जा, तो मिळेल. ती दृष्टी तुम्ही करा आणि मग तुम्ही निगेटिव्ह बोला.
तुम्हाला काही जास्त बोलण्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की आमच्या संप्रदायामध्ये हायेस्ट विद्वान माणसं आहेत. हो. तुमच्या इतर जे डॉक्टरेट कोणत्या कोणत्या कामाने मिळवलेले आहेत त्या डॉक्टरेट 10 डॉक्टरेट एकात बसतील असे डॉक्टरेट आमच्याकडे आहेत. ती ईडीच आहेत. त्यांना काही ते त्याने अनुभवाच्या कसोटीवर घासून ज्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष अनुभूती आली तेव्हा त्यांनी याला सर्वचे पाहून घेतलं. अगदीच. म्हणून तुम्हाला ज्याच्यातलं काही कळत नाही त्याच्यातलं त्यानं बोलू नये हे खरा नियम आहे. पण हे कुणी बी कुठं तोंड भुसकून घालायले म्हणजे त्याला काय अर्थ आहे? अगदी अगदी. आता हे माझ्यासमोर कॅमेरा आहे, ह्यातलं मला काहीच कळत नाही. तुम्ही 5 मिनिटं इथं भरून तुम्ही शूटिंग करा, कोणतं बटन दाबा, कोणतं खाली करा, कोणतं वर करा, आम्हाला काय कळत त्यातलं? मग त्याच्याबद्दल आम्ही ते जरी काम बरोबर नसला करीत तरी मी म्हणणार इकडे आणा मी बघतो. काय बघायची गरज नाही, तुला कळतच नाही ना. पण अलीकडं तसं झालेलं आहे. बरोबर. हा. म्हणून माऊलीची एक प्रसिद्ध ओवी 13व्या अध्यायातली सांगतो तुम्हाला. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाडे बंद, आणि ते देखून पाषांड अनची वाजे. येत वेदमुखे झाले, देवा करता एक वेदमुखे झाले आणि ह्यांच्या करता एक वेदमुखे झाले. मग त्यांच्या शंकेबद्दल आपण काही खंडन करायच्या नादाला लागायचं नाही. आपल्या भावानं आपण चालायचं. आणि भक्तीची दैवता जर कोण असेल तर भगवान शंकर. अगदीच अगदीच. भगवान शंकराला प्रिय असणारी रात्र असा सरळ अर्थ करू शकतो आपण. ती प्रत्येक महिन्याला एकदा येते. अमावस्याच्या आधी 1 दिवसांपूर्वी येते, त्रयोदशीला शक्यतो येते. ती प्रत्येक महिन्याला येते. शंकराचे उपासक जे आहेत ती शिवरात्र दर महिन्याची करतात. पण जसं बाहेर 15 दिवसाला एकादशी आली तरी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व, कार्तिक एकादशीला विशेष महत्त्व, तसं माघ शिवरात्रीला विशेष महत्त्व. याच्याकरता शिवपुराणामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये बरेचसे शिवरात्रीबद्दल कथानक आहेत. त्या पारध्याची एक कथा सांगितली जाते, हरणाचे वगैरे. ते हरण मारण्याकरता मग ते बेलाचे पानं तोडले, खाली शिवलिंग होता त्याच्यावर पडले, भगवान शंकर प्रसन्न झाले वगैरे. म्हणून मध्यरात्रीला भगवान शंकर आपलं स्वरूप काय म्हणतात जागृत किंवा प्रज्वलित करून असतात शिवालयामध्ये. म्हणून मध्यरात्रीच्या काळाला निशिथ काल म्हणतात. आणि निशिथ कालाला भगवान शंकराला जलधारा आणि बिल्वपत्र ह्या 2 गोष्टी प्रिय आहेत. भगवान विष्णूला अलंकार प्रिय आहेत, सौंदर्य प्रिय आहेत, सुगंध प्रिय आहे, वेगवेगळे फुलं प्रिय आहेत, वेगवेगळे हाररत्न प्रिय आहेत, ड्रेस प्रिय आहेत. शंकराला नाही ड्रेस बीस काही, त्याला रंगीत फुल नाही, काही गुलाब नाही, काय नाही काय नाही. त्याला काय आहे बिल्वदळ, 3 बेलाचं पानं असलेलं एक पान आणि पाण्याची धार जलधारा, या 2 गोष्टी प्रिय आहेत. आणि 3रं वाद्य प्रिय आहे ते डमरू. डमरू मिळत नसेल तर टाळी चालते त्याला, टाळी आणि तोंडाचं डमरू. आणि अंतःकरणानं बेलाचं पान मध्यरात्रीला वाहने. निशिथ काल जो प्रसिद्ध झालाय त्या कालाला ते बेलवदळ वाहने हे शिवरात्रीचं महत्व. म्हणून ते बिल्वदळ वाहीपर्यंत उपवास करावा. वारकरी संप्रदायानं विशेषत्वानं त्यांची जे कायदे ते बसवले. शैवाचे कायदे काही थोडे वेगळे असतील. अगदीच. पण नामस्मरण करावं, भजन करावं, कीर्तन करावं. मध्यरात्र साधारण निश्चित काल संपेपर्यंत तरी झोपू नये, जमलं तर जागरण करावं. हा शिवरात्रीचं व्रत. म्हणून भगवान शंकराला पाणी, बेलाचं पान आणि टाळी या 3 गोष्टी झाल्या आणि हर 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 असा उच्चार केला की खुश. अगदीच. तर अशा प्रकारे होता मित्रांनो आपला व्हिडिओ. तर आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.